पुण्यातल्या जैन बोर्डिंग जमिनीच्या प्रकरणामध्ये आज माजी आमदार रवींद्र धंगेकर हे पत्रकार परिषद घेतात। आपल्यासोबत सुद्धा रवींद्रजी धंगेकर आहेत। तुम्ही आता पत्रकार परिषद घेताय, सगळ्यांनाच पत्रकार परिषदेची उत्सुकता आहे, काय नक्की खुलासा करा? नाही, याच्यामध्ये 11 वाजता मी सविस्तर बोलणार आहे। त्याच्यामध्ये मी काल ट्विट केलं आणि ट्विटमध्ये मी बोललो की काय म्हणतात धंगेकर, जमीन चोर निघला मुरलीधर। आता ह्याच्यामध्ये विषय असा आहे की हे सगळं सविस्तर मी 11 वाजता तुमच्याशी बोलणार आहे, पण ह्याच्यामध्ये जैन जे विद्येचं माहेरघर आहे आपलं, आणि विद्येच्या माहेरघरामध्ये ज्या शिक्षण वर्ष असतील, सामाजिक संस्था असतील, त्यांनी हे शिक्षणाचं जाळं पुणे शहरामध्ये पूर्वीपासून उभारलेलं आहे। आणि ह्या सगळ्या संस्था मोठ्या मोठ्या जागा ह्या पुण्यनगरीमध्ये आहेत। आणि पुण्यनगरीत असताना पहिला दरोडा जैन समाजाच्या युवकांच्या ह्याच्यावर त्यांनी टाकलेला आहे। आता तो कसा टाकला, काय टाकला, मी 11 वाजता तुमच्याशी सविस्तर बोलेन। तर मी तुमच्याशी आता मी बोललो, पण ही दरोडेखोर हा लफंगा माणूस ह्यांनी पुणेकरांना लुटायचा प्रयत्न चालू आहे आणि सरळ सरळ ह्याच्यामध्ये कायदेशीर फाटा देऊन कायद्याला हे टेंडर प्रक्रिया पूर्ण केली। मात्र महायुती ह्या सगळ्या काही गोष्टीचं काय परिणाम नाही, ते 11 वाजता बोलतो, महायुती विधी सगळं बोलतो। समीर पाटलांनी जी नोटीस पाठवली आहे त्याला कधीपर्यंत उत्तर देणार? मला अजून वेळ आहे, सुट्ट्या आहेत, 1-2 दिवसात त्याला नोटीस देणार आहे। ती 2 दिवसात होईल। आता सगळे वकील लोक सुट्टीवर गेले, दिवाळी संपली करतो। म्हणजे समीर पाटलांचा पण विषय काय सोडणार नाही? नाही, विषय सुटण्यासारखाच नाही। निलेश गायकवाड सापडत नाही आणि समीर पाटीलवर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत बसणार नाही। हा समीर पाटील प्लॅनर आहे, फार पुणे शहरातला असणारे पब असणं, तर काय अजून काय परत काय ड्रग्ज बिग ह्याच्यामध्ये त्याचे काय हात निघतात का, काय लोकांचे सेटलमेंट आहेत का, आणि हे सगळं आर्थिकरण जे करतो ते हे अर्थकरण कुठपर्यंत पोचलंय त्याची सगळी माहिती घेऊन त्याच्यामध्ये मी गप असणार नाही। कारण मी ज्या वेळेला समीर पाटीलचं नाव घेतलं तेव्हा समीर पाटील हा PA नव्हता, हा वेगळाच काहीतरी निघाला, तर त्याला उत्तर मी देणारच आहे। उत्तर नाही, ते लिगली चौकशी झाली पाहिजे। आणि तो म्हणला दंगेकर मोका होतो, दंगेकर तयार आहे, दंगेकरने ते बांधून ठेवले। काय अजूनही सापडत नाही, काय होतंय काय नक्की? 10 गुन्हे आतापर्यंत दाखल, पोलिसांचं अपयश आहे। जर आपण आवाज नसता उठवला तर हे गुन्हे आता दाखल नसते झाले। आतापर्यंत 7-8 गुन्हे दाखल झाले, आपण आवाज उठवला, ह्याच्यापेक्षा जास्त आवाज उठवणार आहे। आणि हे सगळं पर्दाफाश करावंच लागेल। आज समाजामध्ये जी दरोडेखोरी चालू झाली ही थांबवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल। एक शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही याच्या आधी म्हटलं होतं की मी एकनाथ शिंदेची भेट घेईन, मी सविस्तर सांगेन, त्यांना सविस्तर बोलेन आणि मग त्याच्यानंतर मला जे काही बोलायचं आहे ते बोलेन। आज तुम्ही महत्त्वाची पत्रकार परिषद घेताय, एका थेट भाजपच्या मंत्र्यांवरती काल तुम्ही ट्विट करून थेट आरोप केला। तुम्हाला वाटतं का की पक्ष किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये अडचणीच्या काळामध्ये सगळे तुमच्या पाठीशी उभे आहेत? माझं म्हणणं आहे की हे सगळं सविस्तर 11 वाजता मी तुमच्याशी बोलतो। मी सोबत आहेत पुणेकर म्हणून लढतात दंगेकर, बस। आपण पाहतोय की मला जे काही बोलायचं आहे ते मी 11 वाजता पत्रकार परिषदेमध्ये बोलेन, अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकरांनी दिल्यास पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।